नमस्ते, मी डॉक्टर श्रेया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रेयाज A to Z लाईफस्टाईल चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत विटॅमिन डीची सगळी माहिती. तुम्हाला माहिती आहे का, भारतात प्रत्येक 5 पैकी 4 जणांकडे विटॅमिन डीची कमतरता आहे. दिवसाला 10 मिनटं सूर्यप्रकाशात गेलं तर तुमची हाडं, हार्मोन्स आणि इम्युनिटी तिप्पट मजबूत होऊ शकते. विटॅमिन डी म्हणजे काय? विटॅमिन डी हा साधा विटॅमिन नाही, तो आपल्या शरीरात हार्मोनसारखा काम करतो. याला सनशाईन विटॅमिन असंही म्हणतात. हे आपल्या हाडांना कॅल्शियम शोषायला मदत करतो, इम्युनिटी वाढवतो आणि मूड सुधारतो. विटॅमिन डी कमी का होते? आजकाल सगळे जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये असतात. दिवसभर स्क्रीन टाईम, जाड कपडे घालणे, सनस्क्रीन आणि खराब आहार यामुळे विटॅमिन डी शरीरात तयारच होत नाही. 40 वर्षानंतर शरीराची नैसर्गिक क्षमता कमी होत असते. विटॅमिन डी कमी होण्याची किंवा कमतरता असण्याची लक्षणं कोणती आहेत? तर सांधे दुखणे, थकवा जाणवणे, केसांची गळती, मूड स्विंग्स, पायात गोळे येणे, इन्फेक्शन पटकन होणे, झोप नीट न लागणे, मुलांमध्ये हाडं वाकडी होणं, ही सगळी लक्षणं सांगतात की शरीरात विटॅमिन डीची कमतरता आहे. आता ही विटॅमिन डीची कमतरता भरून काढायची कशी? याच्यावरती उपाय काय? सूर्यप्रकाश सर्वात सोपा उपाय आहे. दररोज 10 ते 20 मिनिट सकाळच्या सूर्यप्रकाशाचा, सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6 हा सर्वोत्तम वेळ आहे. सूर्यप्रकाश थेट त्वचेवर पडणे महत्त्वाचे. काचे अडून फायदा होत नाही. कोणत्या फूड्स किंवा आहारातून विटॅमिन डी मिळते? विटॅमिन डी मिळतो दूध, दही, अंडी, मशरूम, चीज, फोर्टिफाईड दूध, सिरियल्स आणि फिश खाणाऱ्यांसाठी ट्यूना, सार्डिन आणि साल्मन फिश. नियमित अशा प्रकारच्या आहारातून आपल्याला विटॅमिन डीची होणारी कमतरता भरून काढता येते. विटॅमिन डी तपासण्यासाठी रक्त तपासणी करा. कोणती टेस्ट करायची? तर 25OH विटॅमिन डी टेस्ट. तपासणीअंती ज्या लेवल्स येतील त्यापैकी 20पेक्षा कमी असेल तर सिव्हिअर डिफिशियन्सी आहे, 20 ते 30च्या रेंजमध्ये जर असेल तर कमी आहे आणि 30 ते 80च्या रेंजमध्ये विटॅमिन डी नॉर्मल आहे. विटॅमिन डीची कमतरता सप्लिमेंट्सद्वारे सुद्धा कमी करता येते. या सप्लिमेंट्स फक्त डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायच्या असतात. सामान्यतः 60,000 मायक्रोग्रॅम आठवड्यातून एकदा दिलं जातं. स्वतःहून सुरू करायच्या नसतात. काही लोक असं म्हणतात की चांगलं आहे म्हणून भरपूर घ्या. तर जास्ती घेतलं तर काय धोका होतो का? तर विटॅमिन डी जर जास्त प्रमाणात घेतलं तर किडनी स्टोन होऊ शकतो किंवा उलट्या होऊ शकतात, कॅल्शियम वाढ अशा समस्या होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सहज घेता येतील अशा ॲक्शन स्टेप्स: दररोज आपल्याला 20 मिनटं सूर्यप्रकाशात बसायचे, कॅल्शियमयुक्त आहार घ्यायचा आहे, वेळेवर टेस्ट करायच्यात, सप्लिमेंट्स जर घेणार असाल तर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायच्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी श्रेयाज A to Z लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक असाल तर या व्हिडिओला आपल्या जवळच्या लोकांनासुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.